नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आता हळूहळू रंग भरायला लागलेला आहे. महायुतीच्या बैठका उमेदवारी निश्चितीसाठी जवळजवळ पार पडलेल्या आहेत. मुलाखती त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त मीटिंग आणि मुलाखती यांचाही कार्यक्रम सुरू आहे. एकूण पाहिलं आपण तर या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जोरदार टक्कर होणार अशी आता स्पष्ट चिन्ह दिसत आहेत. या निवडणुकीचा परिणाम संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर तर 100% होणार आहेच, परंतु लगेचच होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा या निवडणुकीच्या निकालाचा 100% परिणाम होणार आहे. याचं सगळ्यात कारण महत्त्वाचं असं असतं की एखाद्या निवडणुकीतल्या विजयामुळं त्या पक्षाच्या, त्या आघाडीच्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा उत्साह वाढतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते नव्या जोमानं पुढच्या निवडणुकीमध्ये उतरतात. आता उदाहरण जर आपण पाहिलं तर तासगावच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यामुळं संजय काका पाटील यांची स्वाभिमानी विकास आघाडी आता नव्या जोमानं महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरायची तयारी करते. तसंच जतमध्ये आणि आटपाडीमध्ये नगराध्यक्षपद उमेदवार विजयी झाले आणि त्याशिवाय दोन्ही नगरपालिकात सत्ता आली. यामुळं आमदार गोपीचंद पडळकर भाजपचे नेते यांच्याही गटाचा उत्साह वाढलेला आहे आणि तेही मोठ्या उत्साहानं आता यापुढे जिल्हा परिषद निवडणुकीच्या सुद्धा कामाला लागणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा गोपीचंद पडळकर यांचा प्रभाव राहणार आहेच. जयंतराव पाटील यांनी उरण, ईश्वरपूर आणि आष्टा इथली निवडणूक जिंकलेली आहे. काँग्रेसनं पलूसची निवडणूक जिंकलेली आहे. सुहास भैया बाबर शिवसेनेचे आमदार यांनी विट्याची निवडणूक जिंकलेली आहे. त्यामुळे त्या सगळ्यांचा उत्साह वाढलेला आहे आणि ते सगळेजण आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी सरसावलेले आहेत. तर असा परिणाम होत असतो. थेट महापालिकेचा अगदी मतदानाशी काही संबंध नसतो महापालिका क्षेत्रातल्या मतदारांचा, जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या, पण परिणाम हा होत असतो. आता आपण पाहिलं तर महायुती ही आता या ठिकाणी म्हणजे या महापालिका क्षेत्रात मजबूत मानली जाते. म्हणजे भारतीय जनता पक्ष, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना ही महायुती इथं आहे. त्याशिवाय रिपब्लिकन पक्ष, रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखालचा रिपब्लिकन पक्ष या महायुतीमध्ये आहे. ही एक मजबूत फळी मानली जाते. परंतु त्याच वेळेला ज्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्यामुळं हा जे उत्साह वाढलेले सगळे नेते आहेत, जयंतराव पाटील आहेत, खासदार विशाल पाटील आहेत, डॉक्टर विश्वजित कदम आहेत, ही सगळी मंडळी आता मोठ्या ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरणार आहे. आणि जयंतराव पाटील आणि विशाल पाटील यांना सांगलीची निवडणूक, सांगली, मिरज, कुपवाडची निवडणूक नवीन नाही. कारण यापूर्वी सुद्धा 2008 मध्ये जयंतरावनी या ठिकाणी महाआघाडी स्थापन केलेलीच होती. अर्थात त्यावेळेला त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष पण होता, त्या आघाडीमध्ये रिपब्लिकन पक्ष पण होता. आता यावेळीची त्यांची आघाडी थोडी वेगळी असेल, पण जयंतरावना या निवडणुकीची पूर्ण कल्पना आहे. या परिसराची सगळी पूर्णपणे माहिती आहे त्यांना. त्यांचा गट इथं मजबूत आहे. काँग्रेसही अर्थात ताकदीनं या निवडणुकीत उतरणार आहे. डॉक्टर विश्वजित कदम यांनाही या परिसराची चांगली माहिती आहे. सांगली आणि मिरज आणि कुपवाड इथं सुद्धा त्यांना मानणारा फार मोठा कार्यकर्त्यांचा संच आहे. त्याचबरोबर काँग्रेसचा मतदार सुद्धा आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजे 8 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसनं इथं 20 जागा मिळवल्या त्या आणि राष्ट्रवादीनं 15 जागा मिळवल्या होत्या. म्हणजे तसं तुलनेनं भारतीय जनता पक्षानं 41 जरी जागा मिळवलेल्या असल्या आणि 2 काही इतर अपक्षांच्यावर जरी त्यांच्याबरोबर आलेले असले तरी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं चांगल्या जागा मिळवल्या होत्या. त्यामुळं यावेळेला ते अतिशय पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार आहेत. पूर्ण सगळी शक्ती जशी उरण, ईश्वरपूर आणि आष्ट्यामध्ये, पलूसमध्ये, तासगावमध्ये सगळी विरोधकांनी ताकद पणाला लावली, तशी इथं पण लावली जाणार आहे. संजय काकांची सुद्धा कदाचित महाविकास आघाडीला इथं मदत होऊ शकते एकत्रित पॅनल बनवण्यासाठी. आणि वंचित बहुजन आघाडी त्यांच्याबरोबर राहणार आहे या निवडणुकीमध्ये. ज्या वंचित बहुजन आघाडीबरोबर काकांनी तासगावमध्ये सुद्धा युती केलेली होती आणि त्याचा त्यांना निश्चितच लाभ झालेला होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी सुद्धा इथं महाविकास आघाडीच्या बरोबर आहे. जयंतराव या निवडणुकीमध्ये मुरब्बी आहेत. त्यांनी निवडणूक यापूर्वी महापालिकेच्या लढवलेल्या आहेत. विशालदादा पाटील यांचा इथं चांगला
वर्चस्व आहे, त्यांना सगळे कार्यकर्ते माहीत आहेत आणि विश्वजित कदम यांचाही कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे. त्यामुळं महायुतीसमोर फार मोठं आव्हान महाविकास आघाडी यावेळेला उभं करणार यात काही शंका नाही. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या नेत्यांनी गाफील राहण्यात अर्थ नाही. ते जर विखरून उभे राहिले, त्यांची जर युती व्यवस्थित झाली नाही, तर महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि संजय काकांची स्वाभिमानी विकास आघाडी असे एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाला इथं ते चांगला दमवू शकतात, निवडणुकीमध्ये प्रसंगी हरवू सुद्धा शकतात. कारण त्यांची सगळी एकत्रित शक्ती होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ह्या सगळ्या नेत्यांना म्हणजे जयंतराव पाटील असतील, विशाल पाटील असतील आणि विश्वजित कदम असतील, ह्यांना आपली ताकद दाखवून द्यायची. सांगलीत झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात विशाल पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं की देशाला भाजप मुक्त करण्यासाठी आपण सांगलीतून सुरुवात करूया. विश्वजित कदम यांनी काही कार्यकर्त्यांनी थोडंसं गमतीनं असं म्हणले की तेवढं गाडीमध्ये आम्हाला तेल तेवढं टाकून द्या, आम्ही प्रचार करायला मोकळे आहोत, जोरात प्रचार करू. तेव्हा विश्वजित कदम यांनी पूर्णपणे आश्वासन दिलं की तेलाची काही काळजी करू नका, अगदी वेळ प्रसंगी आपण इथं पेट्रोल पंप सुद्धा उभा करू. गमतीनं बोलले ते तसं. परंतु याचा अर्थ असा की काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे नेते ही निवडणूक काही हलक्यात घेणार नाहीत. पूर्णपणे ताकद, सगळ्या प्रकारचे उपाय ते इथं वापरणार आहेत. यापूर्वी सुद्धा विश्वजित कदम यांनी असं जाहीर केलेलं होतं, साम दाम दंडभेद सगळे प्रकार आम्ही वापरू, सगळे उपाय करू आणि निवडणूक महापालिकेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणू. आता विशाल आणि विश्वजित कदम यांनी सुद्धा आपापसातले मतभेद पूर्णपणे मिटवलेले आहेत असं दिसतंय. सांगली शहर जिल्हाध्यक्षपद काँग्रेसचं जे होतं त्याच्यावरनं दोघांमध्ये मतभेद झालेले होते आहे असं चित्र दिसत होतं. प्रत्यक्षात तसे काही मतभेद झालेले नाहीत. राजेश नाईक हे तसे विशाल पाटील यांचे समर्थक मानले जातात. माजी नगरसेवक आहेत, माजी सभापती आहेत, त्यांची शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे थोडंफार इकडं तिकडं सुरू झालेलं होतं. मंगेश चव्हाण हे स्पर्धेमध्ये होते आणि ते विश्वजित कदम यांचे समर्थक मानले जातात. ते राष्ट्रवादीत जाणार, त्यांच्याशी राष्ट्रवादीचे लोक संपर्क साधायला लागलेत. राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांचे नेते संपर्क साधायला लागलेत अशी चर्चा सुरू होती. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी त्याच्यावर योग्य तोडगा काढला आणि मंगेश चव्हाण यांची प्रचार प्रमुखपदी काँग्रेसच्या इथून नेमणूक केलेली आहे. त्यामुळे आता तोही मतभेदाचा प्रश्न मिटलेला आहे. आणि विश्वजित कदम आणि विशाल पाटील हा काँग्रेसमधले हे जे दोन गट आहेत हे आता एकमेकाच्या हातात हात घालून इथं काम करतील अशी चिन्ह दिसत आहेत. त्यांना जयंतराव पाटील यांची मदत आहे, मार्गदर्शन आहे आणि संजय काका पाटील यांची स्वाभिमानी विकास आघाडीची सुद्धा त्यांना मदत होणार आहे, वंचित बहुजन आघाडीची मदत होणार आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीसमोरचं आव्हान फार मोठं आहे. इतकी सोप्यात ही इलेक्शन भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या नेत्यांनी घेण्याचं कारण नाही. अवघड इलेक्शन आहे, खूप मेहनत करावी लागणार आहे आणि प्रचंड शक्ती त्यांना सुद्धा इथं लावायला लागणार आहे. कोणतीही कसर ठेवून उपयोग नाही महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा. आणि सहज विजय मिळेल असं भारतीय जनता पक्षाचं किंवा महायुतीचं तिकीट मिळालं, उमेदवारी मिळाली म्हणजे सहज विजय मिळेल असं उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा समजण्यात अर्थ नाही. कारण महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार आहे. पाहूया आता उमेदवारी वाटप थोड्या दिवसात, 1-2 दिवसातच जाहीर होईल आणि प्रत्यक्षात प्रचाराला कामाला सुरुवात होईल. उमेदवारी अर्ज भरायला अजून मुदत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायला अजून थोडी मुदत आहे. त्यामुळं थोडीशी पुढं मागं चाललेलं आहे उमेदवारी जाहीर करण्याकरता. पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जसं कार्यकर्त्यांचं मोहोळ फुटणार आहे, काही ठिकाणी इकडं तिकडं जाणार आहेत, एकमेकाला रस्सीखेच करायचा प्रयत्न सुरू होणार आहे. जयंतराव पाटील हे यात सगळ्यात मुरब्बी आहेत असं माझं मत आहे. त्यांच्याशी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांशी त्यांचा गेल्या अनेक वर्षापासून संपर्क आहे. आजही त्यातले काही नेते हे त्यांच्या संपर्कात आहेत, चांगल्या अर्थानं संपर्कात आहेत. परंतु कदाचित निवडणुकीत इकडं तिकडं काही झालं तर जयंतराव पाटील इथं मोठी खेळी करू शकतात राजकीय. पाहूया नेमकं काय होतंय ते. उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतरच आपल्याला नेमकं चित्र स्पष्ट झाल्याचं दिसेल. तोपर्यंत आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.